मित्रांनो नमस्कार। उद्या दिनांक 14 जानेवारी 2025 उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आपल्या भारतीय सनातन हिंदू वैदिक धर्म पद्धतीने संक्रांतीचा दिवस अतिशय शुभ असा मानला जातो आणि घरोघरी त्याची पूजा अर्चा करून आणि वाडवडिलांना आपल्याला त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो। मी त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देत आहे। आजपर्यंत तुम्ही माझे चॅनल बघितले आणि अनेक लोकांनी मला प्रोत्साहित केलं, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे। उद्याच्या संक्रांतीच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद मित्रांनो। आपण आज मकर संक्रांत याविषयी माहिती ऐकणार आहोत। मकर संक्रांत फलविशेष 2025। मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 पासून ते दुपारी 4:55 पर्यंत आहे। या दिवसाचे कर्तव्य: तिलमिश्रित उदकाने स्नान करावे, तिळाचे उटणे अंगास लावावे, तिलहोम करावा, तिलतर्पण करावे, तिलभक्षण करावे व तिलदान अशा या 6 प्रकारच्या तिलाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो। शके 1946 पौष कृष्ण प्रतिपदा मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। बालवकर्णावर सूर्याचे संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार पुढील प्रमाणे: वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे, पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, वासाकरिता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे, सर्प जातीत असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे, वारनाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक सर्व 45 आहेत, पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व काम विषय सेवन ही कामे करू नयेत। दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे असा प्रकारचा वेगळेपणाच्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो। अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्र आधार नसतो, त्यामुळे या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये। मित्रांनो, मी तुम्हाला मकर संक्रांत याबद्दलची एक छोटीशी माहिती सांगितलेली आहे। आपल्याला ती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।